ठाकरे गटाच्या ज्या 6 खासदारांनी बंडखोरी केली त्या मतदारसंघातील आमदार आणि प्रमुख नेत्यांची आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे। माझ्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय देरकरजी आहेत। भाऊ, काय सांगणार, आज बैठक बोलावलेली आहे? आज मातोश्रीवरती सन्माननीय उद्धव साहेबांनी सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि आमदार आणि खासदार यांची आज संयुक्त बैठक त्यांनी या ठिकाणी बोलवली आहे। उद्देश काय होऊ शकते आपल्याला माहिती आहे, कारण आता जे काही 6 खासदार आमच्यातून निघून गेले त्यांच्याबद्दल काय कुणी काय कोणाशी काय बोलले काय झालं आहे का, हा प्रश्न घेऊन आज या ठिकाणी सर्वांना बोलवलं आहे। आम्ही सर्व पाईक आहोत। उद्धव साहेबांनी जे काही आशीर्वाद आम्हाला दिले आणि या निवडणुकीत त्यांच्यामुळे आपण निवडून आलो, अशा पक्षाला आणि अशा नेत्याला आज ही पाळी येत आहे। अशा जे काही खासदार गेले आणि कालच आमची वर्धापन दिनसुद्धा झाला। वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी पुष्कळ काही या संदर्भात बोलले। आजची बैठक म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे का? डॅमेज कंट्रोल म्हणून नाहीच आहे, कारण ते सर्वजण आम्ही सर्व VC आमदार सोबत आहोत उद्धव साहेबांच्या। त्याच्यामुळे हां, डॅमेज कंट्रोलचा म्हणजे ज्या जिल्ह्यातला खासदार गेला तिथले बाकीचे आमदार आणि संघटनेतले लोक फुटू नये म्हणून हे प्रयत्न आहे, कारण की आधी पण बैठका घेता आल्या असत्या? नाही, घेता आल्या असत्या, परंतु आता यासाठी घेतल्या की आमच्या यवतमाळ जिल्ह्यात एकही आम्ही परवाच त्यांच्या निषेधार्थ मोर्चा केला आणि त्यात बघितलं की एकही नेता, एकही कार्यकर्ता, कोणताच पक्ष प्रमुख त्या ठिकाणी खासदार साहेबांसोबत केला नाही। खासदार संजय देशमुख आणि तुमचे अत्यंत जवळचे संबंध होते आहे, त्यांच्याशी काही चर्चा झाली होती का? त्यांनी तुम्हाला बोलवलं की काय झालं? नाही, त्यांच्याशी चर्चा नेहमीच होत राहत होती, कारण ते जवळचे संबंध होते, पक्षात एका होतो। त्यांनी मला खूप मदत केली, असंही नाही की त्यांनी खूप मदत केली मला। पण निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांनंतर मला त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी निवडून यायचे चान्सेस होते, ज्यांना बसवायचं होतं, बोलायचं होतं, संघटन करायचं होतं, ते सर्व गोष्टी त्यांनी केल्या। मी त्यांना, मला जसं माध्यमातून माहीत झालं की भाऊ चालले, मी त्यांना रिक्वेस्ट केली, फोन केला त्यांना आणि सांगितलं की नाही, जाऊ नका, आज काही वेळ नाही आहे आणि साहेबासोबत आपण सोबत राहिलो पाहिजे। परंतु त्यांच्या गोष्टीत म्हणजे त्यांचा काय विचार, तो त्यांचा स्वतः नेते आहे, त्यांनी स्वतःचा काय विचार केला हे काही मला कळलं नाही। किती लोक त्यांच्यासोबत जाणार आहेत? जिल्ह्यातल्या संघटनेतले काही लोक जाणार आहेत का? तुम्हाला त्यांनी बोलावलं असेल, जसं तुम्ही त्यांना परत या असं बोलावलं, त्यांनी पण म्हटलं असेल की तुमचे मित्र आहे की तुम्ही पण या म्हणून? नाही, त्यांनी तो शब्द नव्हताच, कारण त्यावेळेस त्यांचं जायचं हो किंवा नाही असाच प्रकार होता। कारण पूर्णतः त्यांनी म्हणजे असा, आम्ही जेव्हा विचार त्यावेळेस नाही, अजून विचार नाही झाला, विचार करू, परंतु असे विचार माझ्या चालू आहे, अशा पद्धतीचं त्यांनी बोलले। पण त्यावेळेस काही जाण्याचा किंवा आम्हाला बोलवण्याचा काही तो विचार नव्हता। काही आमदारांची, ठाकरे गटातल्या आमदारांची नाराजी होती, कुरबूर होती, एकूणच ती कुरबूर कशी दूर करणार आहे आणि कशाबद्दल नाराजी होती? नाही, नाराजी हे आता स्वतः गेल्यानंतर कसं आहे, कोणी आपापलं नवीन काहीतरी पंडा वापरते, याच्यामुळे नाराज, त्याच्यामुळे नाराज, आदित्य साहेब येत नाही, उद्धव साहेब बोलत नाही, या सगळ्या गोष्टी यार, जो माणूस आम्ही जे निवडून आलो ते त्यांच्या भरोशावर निवडून आलो, त्यांनी इथं सभा घेतल्या, त्या ज्या इलेक्शन पिरियडमध्ये मदत करायची ती मदत त्यांनी केली। आणि आज जाताना आपण असं म्हणायचं, असताना का नाही म्हणत? मग असताना जे काही बोलायचं आहे ते असताना बोलायला पाहिजे, किंवा नाही मला हे पटत नाही। जिल्ह्यातलं संघटन बांधून ठेवण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, काय नियोजन करणार आहे पुढचं? नाही, साहेबांनी जिम्मेदारी दिली तर मी जिल्ह्याचं संघटन सांभाळणारच, आणि तसंही मी जिल्ह्यात एकच आमदार असल्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना कधी पोरकं सोडणार नाही, सोबत आहोत त्यांच्या। संजय राठोड यांच्याकडून त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्सही लागले, आता तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांच्या पक्षात आल्यानंतर स्वागत करतीलच, त्याबद्दल काही मला काही बोलायचं नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, विनय मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।